First, e-commerce. E-commerce. What is mean by e-commerce? Second part, e-banking. Okay, e-banking is electronic banking, is major innovation in the field of banking. Okay, earlier banking was conducted in very traditional manner. There were no such innovation. Information revolution lead to the evolution of internet, which lead to e-commerce, continued by evolution of e-banking. Their customer days to bank building office hours 8 to 7 p.m. सगळ्यांना माहीत आहे. Their job during the day, family or other activity after the job. What is e-commerce? Logical answer, use channels, इंटरनेट असेल, ॲटोमॅटिक टेली, ATM असेल, सगळ्यांना माहीत आहे, SMS, फॅक्स मेसेज. ॲडव्हान्टेजेस ऑफ इच कॉमर्स काय काय असतील? स्पीड आहे, स्पीड ऑफ बँकिंग, क्वालिटी बँकिंग, पोर्टेबल बँकिंग, लो कॉस्ट, युजर फ्रेंडली अँड राऊंड द क्लॉक बँकिंग. सेकंड, लिमिटेशन ऑफ ई बँकिंग, स्टार्टअप कॉस्ट, ट्रेनिंग अँड मेंटेनन्स, सिक्युरिटी आहे आणि लीगल इश्यूज. ओके, फर्स्ट टाईप्स ऑफ ई बँकिंग सगळ्यांना माहीत आहे. फर्स्ट टाईप ATM. ATM लॉंग फॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन. Okay, the ATM are electronic machine which are operated by the customer on his own to withdraw or deposit money. It can be used for other banking transaction also, such as balance inquiry, transfer money request for the checkbook or bank statement. Nowadays ATM also provide facilities of cash deposit through CDM deposit machine. CDM मशीन मीन्स कॅश डिपॉझिट मशीन. म्हणजेच काय, ATM ATM हे काय इलेक्ट्रॉनिक बँकिंग सर्व्हिस आहे. तुम्हाला कुठल्याही बँकिंग सर्व्हिससाठी बँक ब्रँचमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, बरोबर. विदाऊट गोईंग टू बँक यू कॅन डू ऑल युअर बँकिंग ट्रान्झॅक्शन. कुठे बँकिंग सर्व्हिसेस आहेत बघूया. ATM हे काय आहे तर मशीन आहे. तुम्हाला एक कार्ड दिला जातो, इन्सर्ट करायचं, पासवर्ड दिला जातो आणि ATM आणि पासवर्डसाठी बँकमध्ये अप्लाय करावा लागतो. बँक तुम्हाला पाठवून देतो और पासवर्ड एंटर केला की स्क्रीनवर 3-4 ऑप्शन्स येतात. विड्रॉल असेल, बॅलन्स चेक असेल, चेकबुक असेल किंवा करू शकता किंवा रिचार्ज करू शकता. ट्रान्झॅक्शन बघायचं असेल तर क्लिप मिळतो. ते मॅक्झिमम 5 ट्रान्झॅक्शन हे दिवसाला काढू शकतो. किती पैसे काढले, डिपॉझिट केले हे तुम्ही बघू शकता ATMमध्ये. आता तर आपण तर CDMमध्ये काय तर CDM हे कॅश डिपॉझिट करू शकता. ATMमध्ये पैसे डिपॉझिट करू शकता. म्हणजेच काय तर ATM हे मशीन आहे. बँकची सगळे रिक्वायरमेंट पैसे काढण्यापासून ते बॅलन्स चेक करण्यापासून, म्हणजे चेकबुक असेल, ऑर्डर असेल, पैसे डिपॉझिट करायचे, जे काही बॅलन्स बँकिंग रिक्वायरमेंट ते ॲटोमेटेड टेलर मशीनमध्ये फुलफिल करू शकता. फर्स्ट टाईप इज ATM. सेकंड इज क्रेडिट कार्ड. सगळ्यांना माहिती आहे क्रेडिट कार्ड इज पेमेंट कार्ड. इट अलाउज द कार्ड होल्डर टू पे फॉर डिफरंट ट्रान्झॅक्शन. ही credit card offers convenience to customer. Has customer need not carry cash, the customer can make transaction after the month is over. He gets statement of transaction done. Card holders has to make payment within stipulated period to the बँक. म्हणजेच काय, क्रेडिट आहे पेमेंटसाठी यूज केला जातो. कुठलाही शॉपिंग असेल, तुम्हाला माहिती आहे तुम्ही शॉपिंग आत्ता ऑनलाईन सगळ्यांनी करायचं असेल तर क्रेडिट कार्डवरून पण पेमेंट करू शकता. रिचार्ज असेल तर ते पण यूज करू शकता. क्रेडिट कार्डचा अकाउंटमध्ये पैसा असणे आवश्यकता नाही. म्हणजेच काय, कन्व्हिनियंटली अंडरटेक युअर ट्रान्झॅक्शन विदाउट हॅव्हिंग कॅश, विदाउट कॅरिंग कॅश इन युअर पॉकेट अँड हॅव्हिंग कॅश इन द बँक अकाउंट. बरोबर का, समजलं का सगळ्यांना. पैसे नसलं तर पण तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता, त्याला म्हणतात आपण क्रेडिट कार्ड. शॉपिंग केलं, बिल पेमेंट केलं, पेट्रोल पंपवर तुम्ही पेट्रोल भरला तर क्रेडिट कार्डमधून पेमेंट केलं. म्हणजेच काय, मंथ एंडला तुम्हाला स्टेटमेंट देतात, त्यामध्ये सगळे ट्रान्झॅक्शन तुम्ही पूर्ण महिन्यात केलं त्यात तुम्ही रेकॉर्ड येतो. मग तुम्हाला ते स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये भरायचं. स्टिप्युलेटेड
पिरियड टू द बँक. स्टिप्युलेटेड पिरियड म्हणजे काय, 15 ते 20, 21, 40, 30 असे टाईम पिरियड दिलेला जातो. जे काही आहे ते बिल पेमेंट करायचं आणि त्याने तुम्ही नाही केलं तर ते तुम्हाला फाईन बसतो. म्हणजे काय, त्याचं एक क्रायटेरिया आहे, ते तुम्हाला फाईन भरावंच लागतं. ते तुम्हाला भरावं लागतं म्हणजे त्याला काय म्हणतात आपण, क्रेडिट कार्ड. क्रेडिट थर्ड हे पार्ट टाईप्स इज ई बँकिंग सर्व्हिस टाईप. डेबिट कार्ड. मोस्ट ऑफ द बँक नाउडे offer debit card as soon as account is opened by account holder. Through debit card payment, the amount gets deducted from account holder's account. Some bank offer personalized debit card, credit card as per the requirement of customer. ओके. क्रेडिट कार्डमध्ये पैसा नसेल तर तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. तसंच तर डेबिट कार्डमध्ये अकाउंटवर पैसे असणे आवश्यकता आहे, बरोबर. क्रेडिट कार्डमध्ये पैसे नसेल तर चालतं आहे, पण डेबिट कार्डमध्ये असायला पाहिजे पैसे. कुठल्याही वस्तू तुम्हाला परचेस करायचं असेल तर अकाउंटमध्ये पैसे नसतील तर पेमेंट करता येत नाही, बरोबर. बँक अकाउंट काढता तर म्हणजे लेटर लोक असतात ना, त्यामध्ये ते रेकॉर्ड करू शकता. म्हणजेच काय, बँकमध्ये जायची आवश्यकता नाही. पेमेंट रिटायर म्हणजे लोक असतात, त्यांना बँक अकाउंट काढायचं असेल तर त्यांना तिथं कार्ड देतात. म्हणजेच काय, तर पेमेंट केलं. लास्ट थर्ड पार्ट, ई गव्हर्नन्स. E-governance is the application of information and communication technology for delivering government services, exchange of information, communication, transaction, integrate of various stand-alone system. ओके. ई गव्हर्नन्स म्हणजे काय, गुड गव्हर्नरला कनेक्ट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीन्सचा यूज केला जातोच. म्हणजे काय, ह्याला आपण काय म्हणतो तर ई गव्हर्नन्स. म्हणजेच काय, ई गव्हर्नन्स एक ॲप्लिकेशन जे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करतो तर आपण आणि गव्हर्मेंटला डायरेक्ट कनेक्ट करतो. कशासाठी तर गव्हर्मेंट सर्व्हिस, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन, ट्रान्झॅक्शनसाठी. ओके. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी झालं कम्युनिकेशन ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज मीन बाय ई गव्हर्नन्स? इन शॉर्ट, इट इज यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक मीन्स टू प्रमोट गुड गव्हर्नन्स. इट connotes the implementation of information technology in the government process and functions as so as to cause simple, moral, accountable and transparent governance. Types of e-governance. There are 4 types of e-governance. First is G2G, G2C, G2B, G2E. Okay. Government to government, government to citizen, government to business, government to employee. Okay. फर्स्ट इज गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट. गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट कनेक्टेड मीन्स लोकल लेवल, स्टेट लेवल ऑफ द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन ऑनलाईन पोलायटेड पार्टिसिपेट पर्पज. ओके. सेकंड G2C, गव्हर्मेंट टू सिटीजन मीन्स इन्फॉर्मेशन एक्सचेंजेस. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन टेक्स्ट फिलिंग टू इलेक्ट्रॉनिक वॉलेट. ओके. Third is G2, government to business. Government and business discuss how to business grow and stabilize. For example, e-tender, e-finance support. Okay. Third part is G2E means government to employee, connection for employee and government. Okay. Online payment as online applications. Okay. Benefits of the e-governance. First is reduced corruption, high transparency, increased convenience, growth in GDP, direct participation of constituent, reduction of overall cost. Okay. First is reduce corruption, passport payment to tax payment offline. म्हणजेच काय, काम करतो किती वेळा जावं लागतं होतं पेमेंट इलिजिबलसाठी. ओके. हाय ट्रान्सपरन्सी म्हणजे ई गव्हर्नन्स करप्शन काढायला आता डायरेक्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता, डायरेक्ट टेक्स्ट पे करू शकता, म्हणजे बेनिफिट आहे. ओके. इन्क्रीज्ड कन्व्हिनियन्स म्हणजे तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन प्रोसेस कुठेपर्यंत पोहोचलो आहे आणि किती पेंडिंग आहे तुम्ही चेक करू शकता. कुठलंही किती काम करू शकतो हे कन्व्हिनियंट झालं आहे का ते बघू शकता. ओके. ग्रोथ इन GDP म्हणजेच काय, ई गव्हर्नन्समध्ये GDP ग्रोथ झालं आहे का ते चेक करायचं. डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट. ई गव्हर्नन्स ट्रान्सपरंट झालं आहे का, डायरेक्ट कनेक्टेड केलं आहे का सिटीजनला, यामध्ये ते डायरेक्ट पार्ट आहे का ते कॉन्स्टिट्युएंट चेक करायचं. रिडक्शन ऑफ ओव्हरऑल कॉस्ट. डायरेक्ट कनेक्ट केलं असेल तर सिटीजन ह्यामध्ये डायरेक्ट पार्ट आहे कॉन्स्टिट्युएंट. आपण म्हणजे ते डायरेक्ट पार्टिसिपेंट झालं. रिडक्शन ऑफ ओव्हरऑल कॉस्ट म्हणजे काय, आपण कुठलाही काम करतो ते पेपर वर्क करतो, बरोबर असायचं. आता
आधी म्हणजे आत्ता जे आपण कुठलंही काम करतो ते पेपर असायचं, आधी पेपरवरचा करायचा आणि प्रिंटिंग खर्च ते सगळं काम कमी करण्यासाठी ओव्हरऑल कॉस्ट किती रिडक्ट झाली ते बघायचं. ओके, ई गव्हर्नन्सची बेनिफिट झाले, इझी आहे सगळं. ई गव्हर्नन्स अंडर IT ॲक्ट 2000. ओके, फोर्थ आहेत, सेक्शन 4, सेक्शन 5, सेक्शन 6, सेक्शन 6A, सेक्शन 7, सेक्शन 7A, सेक्शन 8, सेक्शन 9, section 10, section 10A, which is under standard IT Act 2000. Legal, section 4, legal rejection of electronic record, section 4, legal records of electronic signature, section 6, use of electronic records and electronic signature in government and its agency, section 6A, delivery of service by service provider, section 7, retention of electronic record, section 8, audit of documents etc. maintained in electronic form, section 8, publication of rule regulation in electronic signatures, section electronic gadgets, section 9 का म्हणतो, section 6, 7, 8 not to be confirmed rights to instant documents should be accepted in electronic form. section 10 काय म्हणतो तर power to make rule by central गव्हर्नमेंट्स इन रिस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. सेक्शन 10A काय म्हणतं, व्हॅलिडिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स फॉर्म थ्रू द इलेक्ट्रॉनिक मीन्स. हे स्टँडर्ड ई गव्हर्नमेंटचे ॲक्ट्स आहेत 2000चे. फर्स्ट इज G2G इज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. मगाशी सर्व्हिस फर्स्ट हे काय सांगितलं, हे झालं टाईप्स काय, G2G गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट कनेक्ट होण्यासाठी काय सांगितलं तर कनेक्ट मीन्स लोकल लेवल स्टेट. ओके, लोकल लेवल आणि स्टेट लेवलला एक्सचेंज ऑफ द इन्फॉर्मेशन ऑनलाईन पॉलिटिकल पार्टिसिपेट पर्पज सांगितलं. G2Cला काय सांगितलं, इन्फॉर्मेशन एक्सचेंज मीन्स एक्झाम्पल ऑनलाईन टेक्स्ट फिलिंग असेल, इलेक्ट्रॉनिक वोटिंग असेल. G2Bला काय सांगितलं, गव्हर्नमेंट अँड बिझनेस डिस्कस हाऊ टू बिझनेस ग्रो अँड स्टॅबिलाइज. फॉर एक्झाम्पल काय ई टेंडर आणि ई फायनान्स सपोर्ट आहे. G2E काय, कनेक्शन फॉर एम्प्लॉय अँड गव्हर्नमेंट, ऑनलाईन पेमेंट असेल, ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल. ओके, सांगितलं आत्ता ते हाय बेनिफिट झाले, त्याचे स्टँडर्ड ॲक्ट्स झाले. ओके, स्कोप ऑफ द ई गव्हर्नन्स. स्कोप फर्स्ट चाइल्ड, स्टुडंट्स, यूथ, फॅमिली, ओल्ड एज. हे फ्लो आहे, फ्लो चार्ट आहे. स्कूल ॲडमिशन, स्कॉलरशिप, ई लर्निंग, एक्झामिनेशन रिझल्ट. ओके, एम्प्लॉय सर्व्हिस, व्हेकल रजिस्ट्रेशन, ड्रायव्हर लायसन्स, पासपोर्ट्स, विजार्ड्स. ओके, ॲग्रिकल्चर, लँड रेकॉर्ड्स, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, मॅरेज सर्टिफिकेट, टॅक्सेस, युटिलिटी सर्व्हिसेस, म्युन्सिपॅलिटी सर्व्हिसेस. ओके, these are the scope of the e-governance. Importance of e-governance, building strong effective information chain to bridge the gap between India and development countries, effective utilization of resource, reduction in delay, red tape and corruptions. Okay, these are the importance of the e-governance. Limitation of e-governance माहिती आहेत सगळ्यांना, बजेट्स, पुअर IT literacy, lack of illiteracy in rural areas, corruption, privacy problems. Okay, these are the limitations of e-governance. Last type is the challenge of e-commerce, lack of key persons, lack of integrated services, populations, lack of communication between different department, different language. Okay, any difficulty, any questions विचारू शकता, काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. हा पूर्ण इझी टॉपिक आहे. ई सर्व्हिसेसमध्ये 3 टाईप आहेत, ई गव्हर्नन्स, ई बँकिंग अँड ई कॉमर्स. ओके, काही समजलं नसेल तर विचारा प्लीज, 5 मिनिट वेळ देते. काही डिफिकल्टी काही असेल तर विचारू शकता. टाईप्स ऑफ द ई कॉमर्स, टाईप्स ऑफ द ई बँकिंग, टाईप्स ऑफ द ई गव्हर्नन्स. ओके, काही असेल तर विचारा.